नमस्कार. शास्त्रीय नृत्यांगना अभिनेत्री अदिती भागवत हिच्या नृत्यानं सुरू झालेला डाबर ग्लुकोज प्रस्तुत मराठी तारका या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींच्या नृत्याच्या सुवर्ण महोत्सवी प्रयोगानिमित्त मी पल्लवी सुभाष आणि मी भूषण प्रधान तुमचं मनापासून स्वागत करतो. चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांची निर्मिती संकल्पना असलेल्या डाबर ग्लुकोज प्रस्तुत मराठी तारका या कार्यक्रमाचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे आपल्याच लाडक्या दीपाली विचारे यांनी. केवळ महाराष्ट्रातच नाही तर थेट दिल्ली गाजवलेला, राष्ट्रपतींनी गौरवलेला, महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा अभिमान, डाबर ग्लुकोज प्रस्तुत मराठी तारका. आपलं टॉकीज झी टॉकीज, मराठी सिनेमांचं एकमेव चॅनल. मित्रांनो, आपण या सगळ्या तारकांना या चॅनलवर या ना त्या बहाण्याने भेटलो आहोतच, पण या सगळ्या एकाहून एक सरस तारकांना या कार्यक्रमात आपण पहिल्यांदाच भेटणार आहोत. मराठी मातीत जन्मलेल्या, रुजलेल्या आणि फुललेल्या मराठी बोलपटांना नुकतीच 80 वर्ष पूर्ण झालीत. 6 फेब्रुवारी 1932 रोजी अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट मुंबईत प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रातील एक लखलखती तारका या रुपेरी पडद्याला मिळाली. ती तारका म्हणजे श्रीमती दुर्गा खोटे. 1932 ते 2012 या 80 वर्षाच्या काळामध्ये अनेक मराठी तारकांनी चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या आरसपानी सौंदर्यानं, मनमोहक अदानी, लक्षणीय अभिनयाने आणि त्यांच्या नृत्याने हजारो रसिकांना अवर्णीय आनंद दिला. मित्रांनो, ज्यांच्या सुमधुर आवाजातील गाण्याचा आनंद आजही आपल्याला मिळतो ते म्हणजे कैलासवासी जयवंत कुलकर्णी आणि त्यांचीच कन्या म्हणजे अभिनेत्री किशोरी गोडबोले. चला तर मग यांच्या जागरण गोंधळाचा आनंद लगेचच घेऊया. येत आहे मराठी तारका किशोरी गोडबोले. आई भवानीच्या नावानं प्रगटली भवानी, अनाद निर्गुण प्रगटली भवानी, मोहमंशासुर मर्दाना लागली, विविध तापाची सरावया झाडणी, विविध तापाची सरावया झाडणी, भक्ता लागे तो पावसी निर्वाण आईचा जोगवा, जोगवा मागेन आईचा जोगवा, जोगवा मागेन रात्रंदिन संबळ फुलवितो दिवटी दीप करी
आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो, आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो. भवानी 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 फसली ओठी गळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. दैवाशी जाणतो, दैवाशी जाणतो, आम्ही दैवाशी जाणतो. गावली 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 मुळमायेची मुळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आंब्याचे गोंधळी न आम्ही आंब्याचे गोंधळी. भोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, एकविराईचा, या आदिमायेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा, तुळजा भवानी आईचा, भोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, भोला जगदंबेचा. आर्यन फिल्म कंपनीचे मालक नानासाहेब सरपोतदार यांच्या घरी धुणी भांडी करणाऱ्या अंबू या बाईला त्यांनी चित्रपटातून काम करण्याची संधी दिली. एका स्टंटपटात सहकलाकाराने मारलेली थोबाडीत एवढ्या जोरात बसली की त्याचा परिणाम त्यांच्या एका डोळ्यावर झाला. पण त्याच तिरक्या डोळ्याचा वापर करण्याचा डोळसपणा या अभिनेत्रीने केला. त्या म्हणजे श्रीमती ललिता पवार. महाराष्ट्राला जशी लोककलेची परंपरा आहे तशीच इतर राज्यांनाही आहे. आता राजस्थानचंच घ्या. राजस्थानी लोककलेचा प्रत्यय चित्रपटातून, नृत्यातून आपल्याला मिळतच आलाय. याच राजस्थानी नृत्याचा आनंद आपल्याला देणार आहे मराठी तारका भार्गवी चिरमुले. मोरनी बागामा बोले आधी रात मा, मोरनी बागामा बोले आधी रात मा. छनन छन चूड़ियां, छनन छन चूड़ियां खनक गई, देख साहिबा चूड़ियां खनक गई हाथ मा. मोरनी बागामा बोले आधी रात मा.
चूड़ियां छनन छन चूड़ियां खनक गई देख साहिबा चूड़ियां खनक गई हाथ मां मोरनी बागा मां बोले आधी रात मां छन चूड़ियां खनक गई देख साहिबा चूड़ियां खनक गई हाथ मां मोरनी बाबा मां बोले आधी रात सारी रात में जागी तेरे पीछे पीछे मेरी नींद तो भागी सुनी सेज पे सैया सारी रात में जागी तेरे पीछे पीछे मेरी नींद तो भागी मेरा चैन भी गया रे तेरे साथ मां छनन छन चूड़ियां खनक गई देख साहिबा चूड़ियां खनक गई हाथ भारतीय चित्रपटसृष्टीतील क्रांतिकारी नायिका म्हणून श्रीमती शांता आपटे यांचा उल्लेख होतो. त्यावेळी अभिनयाबरोबर स्वतः गावे लागत असत आणि शांताजी यांना जन्मजातच गोड गळ्याची देणगी लाभली होती. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटातून आपली कारकीर्द घडवली. त्या काळात जमीनदार नावाच्या हिंदी चित्रपटासाठी 2.25 लाख एवढं मानधन घेणारी ही पहिली मराठी तारका. ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्याच कन्या. मराठी चित्रपट सृष्टीतील मराठी तारकांची माहिती आम्ही तुम्हाला अजून देणारच आहोत, पण त्याआधी बघूया पूजा सावंत आपली पुढची तारका, हिला मारलेला विंचवाचा डंख.
के गगरिया हाय रे हाय रे हाय रे हाय ओ दया रे चढ़ गए पापी बिछुआ ओ दया रे चढ़ गए पापी बिछुआ ओ हरे मर गई कोई उतारो बिछुआ ओ हरे मर गई कोई उतारो बिछुआ ओ दया रे चढ़ गए पापी बिछुआ ओ दया रे चढ़ गए पापी बिछुआ कैसो रे पापी बिछुआ बिछुआ कैसो रे पापी बिछुआ बिछुआ ओ दया रे चढ़ गए पापी बिछुआ ओ दया रे चढ़ गए पापी बिछुआ ओ मंतर फेरूं कोमल काया छोड़ के जा रे छू जा रे जा रे जा रे और भी चढ़ गयो ना गयो पापी बिछुआ और भी चढ़ गयो ना गयो पापी बिछुआ कैसी आग लगा गयो पापी बिछुआ कैसी आग लगा गयो पापी बिछुआ वो सारे बदन पे छा गयो पापी बिछुआ वो सारे बदन पे छा गयो पापी बिछुआ कैसो रे पापी बिछुआ बिछुआ कैसो रे पापी बिछुआ बिछुआ ओ दया रे चढ़ गयो पापी बिछुआ ओ दया रे चढ़ गयो पापी बिछुआ हाय रे मंतर झूठा वैद भी झूठा हो पिया घर आ रे आ रे आ रे आ देखो रे देखो उतर गयो बिछुआ देखो रे देखो उतर गयो बिछुआ टूट के रह गयो टंक उतर गयो बिछुआ टूट के रह गयो टंक उतर गयो बिछुआ सैया को देख के जाने किधर गयो बिछुआ सैया को देख के जाने किधर गयो बिछुआ कैसो रे पापी बिछुआ बिछुआ कैसो रे पापी बिछुआ बिछुआ ओ दया रे चढ़ गयो पापी बिछुआ ओ दया रे चढ़ गयो पापी बिछुआ ओ हरे मर गई कोई उतारो बिछुआ ओ हरे मर गई कोई उतारो बिछुआ
काहीतरी होऊन गेलंय आज 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 चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. कितने आदमी थे? 2 थे सर. कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. आपण जेव्हा मतदान करायला जातो तेव्हा आपल्या बोटावर तिथली लोक शाही लावतात, त्याला लोकशाही असं म्हणतात. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, कैसे नाचे मयूरी, कैसे नाचे मयूरी. चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी, तूने कदर ना जाने राम. मला जाऊ द्या ना घरी, आवाजले ती बारा. मला जाऊ द्या ना घरी, आवाजले ती बारा. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. मंगळवारी नको मंगळवारी, मलमल आला की ढाक्याची. अग देईन तुला कायमची परी दौलत ही 3 लाखाची. हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं तून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. पिया तू अब तो आजा. डाबर ग्लुकोज प्रस्तुत मराठी तारका पॉवर्ड बाय मिसवाक या कार्यक्रमात अभिनेत्रींच्या नृत्य कौशल्याबरोबरच आपल्याला हास्याचे काही स्फोटे मिळणार आहेत. लगेचच स्वागत करूयात हास्य सम्राट दीपक देशपांडे यांचं. नमस्कार मंडळी. आज मराठी तारकांचा 50वा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. महाराष्ट्रातले सगळे कलाकार या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणचा आवाज वेगवेगळा असतो. विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर विशिष्ट आवाज ऐकल्याशिवाय त्या ठिकाणी गेल्यासारखं वाटत नाही. उदाहरणार्थ ST स्टँड, पिशव्या पोरं बाळं बोचकं घेऊन आपण कुठल्या तरी कोपऱ्यात थांबलेलो असतो आणि हा आवाज कानावर पडतो आणि हा आवाज कानावर पडल्याशिवाय ST स्टँडवर गेल्यासारखंच वाटत नाही. गाडी क्रमांक 1552, गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी. सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला मिरज सांगली मार्गे कोल्हापूर फलाट क्रमांक 5च्या पश्चिमेला उभी करण्यात आलेली आहे. हे ऐकल्याशिवाय ST स्टँडवर गेल्यासारखंच वाटत नाही. आणि ST स्टँडवर जर साऊंड सिस्टीम जरी बिघडलेली असली, नुसतं एवढा जरी आवाज आला तरी सुद्धा आपल्याला कळलं कुठली ST कुठं थांबली आहे. नुसतं एवढाच आवाज येत असतो. आपल्याला कळतं कुठली ST कुठं थांबली आहे. पण माझा प्रॉब्लेम असा आहे की माझा प्रवास सोलापूरच्या ST स्टँडपासून न्यूयॉर्कच्या विमानतळापर्यंत झाला आहे. विमानतळावरची जी अनाऊन्समेंट असते ती एवढी साधी असते. आपण बॅगा घेऊन चालले असून कुठनं तरी आवाज येतो. काय म्हणते कुणास ठाऊक. तुमच्या गावामध्ये आलं तर चुकलं का माझं. मला आपलं इंग्रजी कच्चं परत एकदा नीट ऐकावं. दुसऱ्या अनाउन्समेंटमध्ये बाई बोलत होत्या. आता बॅग ठेवून जा म्हणते का घेऊन जा म्हणते बाई. तू काहीच कळलं नाही गेलं. म्हणले का अनाउन्समेंट आहे का म्हणलं. आपल्याकडचा ST स्टँडवरचा कंट्रोलर उचलायचा नेऊन ठेवायचा न्यूयॉर्कच्या विमानतळावर. त्यांनी खणखणीत आवाज अनाउन्समेंट करावी. न्यूयॉर्क वॉशिंग्टन वाया फिलाडेल्फिया जाणारे विमान B2 फलाटावर उभं करण्यात आलेला आहे. बॅगा ते चेकिंग करून या विमानामध्ये जाऊन बसा, थुकू नका, दंड होतो. किंवा कुवेतच्या विमानामध्ये बसलं की तिथला वैमानिक आपल्याशी बोलत असतो. कुवेत म्हटलं. बरं झालं कुवेत म्हटलं. ते मला कळत ना कुठली गाडी कुठं चालली आहे, काय विमान चाललंय का काय, ते कळतच नाही. पण हे जसे आवाज आपण ऐकत असतो तसे गाड्यांचे पण आवाज असतात. एखादी लावणी म्हणणारी गायिका असेल आणि तिच्याकडे भक्तिगीत गेलं तर ते भक्तिगीताचं असं होतं. अहो राया सजना मनरमना जरा
शुभं करोती म्हणा आणि राया जरा शुभं करोती म्हणा आणि हिच्यासाठी शुभं करोती म्हणा आणि जर्रा जर्रा शुभ. अरे काय चाललंय, त्या गाण्याचा स्वभावच बदलून जातो. पण तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, इथं बरीच हिंदी गाणी पण होत आहेत म्हणून सांगतो की पूर्वी आपल्याकडे टेप रेकॉर्डर होते, रेकॉर्ड प्लेअर होते. रेकॉर्ड प्लेअरच्या वेळेला नुरीचं गाणं होतं. रेकॉर्ड प्लेअर बिघडला ना की ते 33ला सुरू व्हायचं, 78ला संपायचं, एका सेकंदामध्ये सुरू व्हायचं. मेरे दिल बर आजा दिल की प्यास बुझा जा रे, ओ नूरी 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 नूरी. एका मिनिटात नूरी गेली घरी. हे जसे आवाज ठरलेले असतात ना, तर प्रत्येक जे गाणं असतं ते विशिष्ट पद्धतीने यायला लागतं. आता नाच रे मोरा आंब्याच्या वनात हे बालगीते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पोवाड जर झाला तर असा होईल, मोर नाचायला लागलेला, अष्टमीची रात्र, काळा काळा कापूस पिंजायला, ढगाशी मोर झुंजायला, आणि बागामध्ये मोर नाचायला, महाराज गडावरनं खाली येत आहे. असं बालगीत म्हटलं तर लहान मुलं पळून जातील तुम्हाला सांगतो. पण हा लहान मुलांचं सुद्धा गाणं म्हणण्याची विशिष्ट पद्धत असते. लहान मुलांची सुद्धा गंमत अशी आहे की लहान मुलं जेव्हा गाणं म्हणतात त्यांची गडबड असते. कुठल्याही लहान मुलाला सांगितलं ते टिल्लू जोकर आहे ते म्हणून दाखव. टिल्लू जोकर राणीचं नकर चोरून खातं, पोळी साखर राणी मारते छेन छेन छेड्या, टिल्लू मारते टनटन, एवढंच येतं. अरे एवढंच येतं नाही रे, 4 ससे पिटुकले ना, ते म्हणून दाखव. 4 ससे पिटुकले, 4 ससे पिटुकले, त्यांनी गेले नाटुकले, नाटकाचे नाव काय, खाली डोकेवर पाय, पहिला ससा घसरला, दुसरा भाषण विसरला, तिसरा बसला लपून, चौथा गेला झोपून, एवढंच येतं. त्याला ते एवढं ते सांगायची फार गडबड असते तुम्हाला सांग. पण हा जसा आवाज ठरलेला असतो ना, तसं ऑर्केस्ट्रामध्ये 2 आवाजामध्ये गाणं म्हणणारे कलाकार असतात. ती गंमत अशी असते की ते 2 आवाज जर बदलता आले ना, फार मोठा गोंधळ होतो. ऑर्केस्ट्रामध्ये बोलताना साधं बोलत नाही. अगदी आता आपल्यासमोर आमच्या ऑर्केस्ट्राच्या आवाजाचे जादूगार गाणं घेत आहेत, प्रीतीचं झुळझुळ पाणी, आणि ते गाणं सुरू होतं. प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी, रोमांच सर्वांगी गेले मी धावोनी, रोमांच सर्वांगी गेले मी धावोनी, हा जीव वेडा होई थोडा थोडा, वेड्या मनाचा बेभाम घोडा. आता आवाज बदला तेच कळत नाही तुम्हाला. पण हा जसा आवाज आहे, हे जसं गाणं आहे, तसं हल्ली पॉप म्युझिक सगळीकडे ऐकायला मिळतं, वेगवेगळ्या भाषेमधलं. आता मराठीमधलं सुद्धा पॉप संगीत सुरू झालेलं आहे. तर मराठीमधले पॉप गाणी मी ऐकली होती. पहिलं गाणं असं होतं, कॅटीनं घोंगडो कॅटीनं घोंगडो घेऊन द्या किरो, कॅटीनं घोंगडो घेऊन द्या किरो, मला बी जत्राला, मला बी जत्राला येऊन द्या किरो. अरे म्हणलं बाबा, महाराष्ट्र लय मोठा आहे, घोंगड्यात घालून काठी काठीने हाणतील म्हणलं. काय वाटलं सरक बाजूला. ते दुसरं गाणं म्हणायला ते पण तसंच, काय बाय सांगू, कसं काय सांगू, काहीतरी होऊन गेलं आज 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 आज, मलाच माझी वाटे लॉज लॉज. आज लॉज वाटायला, उद्या 5 स्टार हॉटेल वाटेल म्हणलं तुला. अप्रतिम दीपक दादा, आज कळलं त्यांना हास्य सम्राट ही पदवी का मिळाली होती. ग्रामीण महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे लावणी. लावणी म्हणजे महाराष्ट्राचं वैभव, लोककलेच्या परंपरेचं एक सुवर्णपान. मराठी चित्रपट आणि लावणी यांचं एक अतूट नातं आहे. मित्रांनो, या लावण्यांचं स्वरूप काळानुरूप बदलतच गेलंय. पाहूयात बदललेल्या लावण्यांची एक झलक. सादर करणार आहेत तेजा देवकर, नूतन जयंत आणि क्रांती रेडकर. रेशमाच्या रेगानी, लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात न घालावं माझ्या साडीला. रेशमा
बुगडी माझी चांगली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला उगली नका सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला उगली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला माझ्या शेजारी सरून राहतो चकमक मला ग पाहतो कधी खुणेने जवळ पाहतो जवळ पाहतो कधी नाही ते भुलले ग बाई त्याच्या इशाऱ्याला गली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला हाय बुगडी माझी चांगली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला कुण्या गावात अल्पाखरू आहो कुण्या गावात अल्पाखरू बसले डौलात न खुद हसते गालात बसले डौलात न खुद हसते गालात कुण्या गावात अल्पाखरू आहो कुण्या गावात अल्पाखरू बसले डौलात न खुद हसते गालात बसले डौलात न खुद हसते गालात कसला गाड खुद हसते कस बसते आपल्याच नादात बाई आपल्याच नादात अगं घरल्या बाजारी धन्य मला तुम्ही हेरलं असं का हेरलं ते हेरलं लगीन आपलं ठरलं आता चांगलं झालं की लगीन झालं गोंधळ झाला आता एक काम हो उरलं आता आणि काय उरले लोणावळा खंडाळला कोल्हापूरचा पंधाळला बेंगलोर गोवा आणि काश्मीरला लोणावळा खंडाळला कोल्हापूरचा पंधाळला बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठ जायचं हनीमूनला सांगा कुठ जायचं हनीमूनला कुठ जायचं हनीमूनला आता कुठ जायचं हनीमूनला कुठ जायचं हनीमूनला राया कुठ जायचं हनीमूनला लई दिसाची सलात पुरे करो सलात पुरे करो चला जेजुरीला जाऊ 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 अबलख घोडा त्याची रेशीम खाली सोडा त्याची रेशीम खाली सोडा माग बसा मी पुण्यात बसते हा माग बसा मी पुण्यात बसते जगाला कौतुक दाऊ चला जेजुरीला जाऊ 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 क्या बात है
आणि आता 16 बरस की बाली उमर म्हणत शेकडो तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी हिंदी तारका म्हणजेच रतिजी अग्निहोत्री. त्यांनी ही भन्नाट भानू या मराठी सिनेमात लावणीचं नृत्य सादर केलं होतं. त्यांचाही सन्मान आज आपण इथे करणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करतो सांस्कृतिक मंत्री श्री संजय देवतळे यांना आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या रतिजी अग्निहोत्री यांना आणि संजय नार्वेकर यांना. गुड इवनिंग. बहुत बहुत ही अच्छा लग रहा है मुझे यहाँ आके. 51 साल से तो मैं महाराष्ट्र में रह रही हूँ. तो मैं हूँ महाराष्ट्रन बाय बर्थ. मैं पंजाबी ब्राह्मण हूँ. मेरी शुरुआत फिल्मों में साउथ से हुई है तो लोगों को लगता है कि मैं साउथ इंडियन हूँ. तो हम सब हैं हिंदुस्तानी. एक दूसरे के लिए मैं भी यही हम कहना चाहते थे कि नॉर्थ साउथ का डिवाइड नहीं होना चाहिए, ना तो ईस्ट वेस्ट का. हिंदुस्तान एक है, हम सब एक हैं. थैंक यू. थँक्यू सो मच. वाव भूषण, क्या बात आहे. एखादं उडत्या चालीचं तरुणाईला झिंग आणणारं गाणं तर व्हायलाच पाहिजे. व्हॉट यू से? हो नक्कीच. मग ते गाणं हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो, त्यात असायला पाहिजे ती फक्त एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. ओ यू मीन दी टटी पिक्चर? येस, ऑब्विसली. येत आहे उमेश कामत आणि मराठी तारका अमृता खानविलकर. तूने काटी है, चोरी से काटी है, यहाँ वहाँ रूठी हूँ मैं, तुझसे रूठी हूँ, मुझे मना लेना ओ जाने जा. छेड़ेंगे हम तुझको, लड़की तू है बड़ी बुम्बाट. आहा आहा आहा. उलाला 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 उलाला, तू है मेरी फैंटेसी. छूना ना छूना ना, छूना ना छूना ना, अब मैं जवा हो गई. अरे 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 उलाला 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 उलाला, तू है मेरी फैंटेसी. छूना ना छूना ना, छूना ना छूना ना, अब मैं जवा हो गई.
छेड़ेंगे हम तुझको लड़की तू है बड़ी मुंबई उलाला 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 तू है मेरी फैंटेसी छूना ना छूना ना छूना ना छूना ना अब मैं जवा हो गई उलाला 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 तू है मेरी फैंटेसी छूना ना छूना ना छूना ना छूना ना अब मैं जवा हो गई कितने आदमी थे? 2 थे सर. ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. सकाळी मी टीव्ही बघत होतो. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए कैसे नाचे मयूरी कैसे ना. या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर कार्यक्रमामध्ये नक्कीच जान आलेली आहे. काय वाटतं तुला? हो नक्कीच कार्यक्रमात जान आली आहे, पण उमेशची बायको प्रिया ती थोडीफार चिडली असणार आहे हा डान्स बघून. काय सांगतोस? मग तिला हसवण्यासाठी किशोरी आंबिये आणि विजू खोटे येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया किशोरी आंबिये आणि विजू खोटे यांचं. काय सांगू आई तुला, माझं ना नशीबच फुटलं. अगं फुटलं म्हणजे काय ते म्हणतात ना, कशात काय आणि फाटक्यात पाय, तसं झालंय अगदी माझं. मंत्री मंत्री म्हणून तुझ्या आणि आबांच्या सांगण्यावरनं मंत्र्याशी लग्न केलं, पण काय कमालच आहे, एक पैसा खात नाही, नुसती आपली जनसेवा करतात. आता काय म्हणून काय विचारतेस? मंत्र्याशी लग्न करण्यापेक्षा एखाद्या क्रिकेटरशी लग्न केलं असतं ना तर खरंच बरं झालं असतं. वैतागले वैतागले. आता गेलेत कुठल्या तरी मराठी तारकांच्या कार्यक्रमाला. अगं मराठी तारका म्हणजे मराठी हिरोईन्स ग. अगं बाई, आई आई आई, मी तुला नंतर फोन करते. अगं का ते विचारू नको, आधी ह्यांची खबर घेते, नाहीतर एखाद्या तारखेच्या मागे तारखा घेत राहतील रेंगाळत. ठेव तू फोन. हॅलो हॅलो, बायको बोलतीये. कुणाची? कुणाची म्हणून काय विचारताय? तुमची बायको बोलतीये. घरी कधी येणार आहात? येतो येतो, 5-1 मिनिटात येतो. अहो बरं, आज कमाई किती झाली? अगं आजूबाजूला लोक आहेत उभे, मग घरी आल्यावर बोल. बरं लवकर घरी या. आलो, 2 मिनिटात आलो. हा बघ आलो. कितने आदमी थे? 2 थे सर. किती वर्ष तोच डायलॉग बोलणारा? अगं तू तोच प्रश्न विचारतेस ना दरवेळेला. बरं आलात ना, लवकर इकडे या. पैसे द्या पैसे द्या. काय गे, मी काय ट्रॅफिक हवालदार आहे काय? पैसे दे आजची कमाई. अगं मी मिनिस्टर आहे. तुम्ही मिनिस्टर असलात ना तरी मी होम मिनिस्टर आहे. द्या. घ्या. 87 रुपये 50 पैसे द्या. ताजा आहे पण रिसेल व्हॅल्यू नाही ना. अहो काय त्या शाली विली घेऊन येतात, त्या शालीना काय रिसेल व्हॅल्यू असते का? भाव पाडून मागतात. पण तो गुच्छ तरी छान आहे की नाही, ताजा आणि टवटवीत तुझ्यासारखा. तुमचं आपलं काहीतरीच. पण नारळ कुठे आहे? तुम्हाला सांगते हल्ली नारळाला रिसेल व्हॅल्यू आहे. मी तर सांगते इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना माणसाला तर बिल्डिंग, सोनं आणि नारळ ह्याच्यातच करायला. परवा तुम्ही त्या पारेख डेव्हलपर्सचा बिल्डिंगचा प्लॅन पास केलात. केला झाला. किती मिळाले? नाही सह्या केल्या मी, पास झाला, क्लिअर झालं. म्हटलं ना माझं कर्म फुटलं, माझं नशीब फुटकं म्हणून तुमच्यासारख्या नवऱ्याशी लग्न केलं. अहो एक पैसा घेतला नाही, कमीत कमी 5 फ्लॅट तरी घ्यायचे. 5 फ्लॅट? प्रत्येक बिल्डिंग मध्ये 5-5 फ्लॅट. प्रत्येक बिल्डिंग मध्ये 5-5 फ्लॅट? अगं वेडी आहेस का? 7 बिल्डिंग मानतोय तो. हे मात्र जरा जास्त होत आहे. असू दे, पण जरा मोठ्या मोठ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. काय गप्पा मला सांगे, सगळं तू बोलतेस ठीक आहे, हे जर प्रकरण उद्या उघडकीला आलं, हा
तर पुढच्या इलेक्शन मला तिकीट कोण देणार? सोपं आहे, लगेच दुसऱ्या पक्षात जायचं आपण. लगेच या पक्षातून त्या पक्षात? अहो पक्षाचं काय घेऊन बसताय तुम्ही? पक्षांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, या फांदीवर ना त्या फांदीवर. अरे फांदी टू फांदी ठीक आहे, पण मला निवडून देणाऱ्या त्या जनतेला काय उत्तर देऊ? का मी सोडलं पक्ष? अगदी 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 सोपं आहे. विकासाची धोरणं हाती घेतल्यामुळे जनतेच्या कल्याणासाठी मी हा पक्ष सोडतोय. अहो तुम्हाला भूक कशी लागत नाही हो? पैशाची. आता भूक लागली खरी, मला जेवणाची भूक लागली. काहीतरी जेवायला घाल बघू छानस. छानस काय आहे जेवणाच? आज की नाही तंदुरी चिकन, मटन छागवाला, चिकन हैदराबादी, चिकन लॉलीपॉप, शीर खुर्मा. अजून काय हवंय? ह्या सर्वातलं आज काय आहे? सगळं आज. अच्छा, तुझे आई बाबा जेवायला आलेत आज? तुमचं आपलं काहीतरीच. तू म्हणजे सुगरण झालेली दिसतेस मला. सुगरणच. परवा तुम्ही सुगरण हॉटेलचं ओपनिंग केलं ना, तिकडनंच मागवलंय मोफत. आणि आता तुम्ही दुसऱ्या नवीन हॉटेलचं ओपनिंग करेपर्यंत सुगरण मधूनच येणार रोज मोफत. निदान ते तरी फुकट खायला शिका. काय बोलली मला? काय खायला? अरे जेवण देतेस ना, हे आणि ते खायचं काय? डाबर ग्लुकोज प्रस्तुत मराठी तारका पॉवर्ड बाय मेस्वाक या कार्यक्रमात पुन्हा एकदा हास्याचा स्फोट झालेला आहे. मित्रहो, दुर्गा खोटे यांच्यापासून सुरू झालेली अभिनय संपन्न नायिकांची परंपरा ही पुढे आदरणीय ललिता पवार, रत्नमाला, शांता आपटे, मीनाक्षी, सुलोचना, उषा किरण, संध्या, जयश्री गडकर, सीमा, उमा यांच्यापासून रंजना, स्मिता पाटील, अलका कुबल, वर्षा उजगावकर ते अमृता खानविलकर पर्यंत सगळ्या अभिनेत्रींनी समर्थपणे चालवली. याच परंपरेचा वारसा सांगणारी एक बिंदास मुलगी शर्वरी जेमिनीस घेऊन येत आहे एक आगळा वेगळा आविष्कार. स्वागत करूया शर्वरी जेमिनीसीचं. चाहता है निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है, दिलो जान उठाने को जी चाहता है, दिलो जान लुटाने को जी चाहता है, जी चाहता है. किसी के मनाने में लज्जत बताई, किसी के मनाने में लज्जत बताई, फिर टूट जाने को जी चाहता है, कि फिर टूट जाने को जी चाहता है. वो जलवा जो जलवा चुराने को जी चाहता है, वो जलवा चुराने को जी चाहता है, जी चाहता है. वो जलवा चुराने को जी चाहता है. जिस घड़ी मेरी निगाहों को तेरी प्रीत हुई, वो घड़ी मेरे लिए ऐश की तमहीद हुई. जब कभी मैंने तेरा चांद सा चेहरा देखा, जब कभी मैंने तेरा चांद सा चेहरा देखा, ईद हो या के ना हो मेरे लिए ईद हुई. ईद हो या के ना हो मेरे लिए ईद हुई. वो जलवा जो जलती है सामने भी, वो जलवा चुराने को जी चाहता है, वो जलवा चुराने को जी चाहता है. मेरे
नि रे म ग म नि रे ग ग रे ग नि ग रे रे ग म म ग रे ग ग रे नि ग ग प प ग रे ग रे ग प म ग रे नि ग प म ग रे धुनी रे ग गुलाबात खाऊं बेबूदी देखी छुप छुप के आने को जी चाहता है और आके न जाने को जी चाहता है और आके न जाने को जी चाहता है जी चाहता है निगाहें मिलाने को जी चाहता है निगाहें मिलाने को जी चाहता है. ग्रामीण पार्श्वभूमीच्या मराठी चित्रपटांना शहरी वातावरणाची गोडी लावण्याचं काम केलं ते महेशजी कोठारे आणि सचिनजी पिळगावकर यांनी. त्यांनी 80व्या दशकात तरुण वर्गाला पुन्हा एकदा मराठी चित्रपटांकडे खेचून आणलं आणि एकापेक्षा एक असे विनोदी चित्रपट देऊन धूमधडाका केला. सचिन पिळगावकर यांच्या गंमत जम्मत या सिनेमामधून मियाले असे गात गोव्यावरून निघालेली ही तरुणी महाराष्ट्राच्या चित्रपट रसिकांच्या हृदयाची राणी झाली. अनेक ब्रह्मचारी तरुणांची तपश्चर्या त्यांच्यामुळेच भंग झाली. वेगवेगळ्या मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून ती यश मिळवत गेली. आजच्या तरुणींनाही जिचा हेवा वाटेल अशी मराठीतली ग्लॅमरस तारका वर्षा उसगावकर आज त्या इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांच्यावर चित्रित झालेल्या नृत्यांची झलक घेऊन येत आहे मराठी तारका स्मिता शेवाळे आणि आदिनाथ कोठारे. माझा तुझ्यामध्ये गुंतला तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. मग भीती कुणाची कशाला भीती कुणाची कशाला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. चुकून एका वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो. रंग त्याच खेळाचे अंतरंगी नकळताच उतरले
भीती कुणाची कशाला, भीती कुणाची कशाला, अगं भीती कुणाची कशाला. दिशांना दाटला, गंध गंध मंद हा श्वासाने कोंडला, रंग प्रीतीचा हा नवा नवा, बंध प्रेमाचा हा हवा. डाबर ग्लुकोज प्रस्तुत मराठी तारका पॉवर्ड बाय मिसवाक या कार्यक्रमात अभिनेत्रींच्या परफॉर्मन्सेसनी रंग भरतच चाललाय. पण पुन्हा एकदा हास्य रंग भरण्यासाठी येत आहेत हास्य सम्राट दीपक देशपांडे. भारतामध्ये कुठलीही घटना घडली, चांगली वाईट त्याच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये त्याचे पडसाद जे असतात ते पडसाद उठत असतात. माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की सचिन तेंडुलकरने शतकाचं महाशतक केलं आणि त्याची प्रतिक्रिया जी आहे ती राजकीय नेत्यांना विचारली तर त्याचा साधारण अंदाज कसा असेल. सर्वप्रथम आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेबांना विचारण्यात आलं की सचिन तेंडुलकरने एवढं मोठं महाशतक केलेलं आपल्याला काय वाटतं. सचिननं हे जे केलेलं आहे हे अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. गेले काही दिवस आम्ही वाट बघत होतो की सचिन महाशतक कधी करतो. अशा पद्धतीचा महाराष्ट्राला नाही, भारताला नाही, जगाचा हा जो काही एक मानाचा तुरा जो आहे तो सचिननं निर्माण केलेला आहे. आणि या महाशतकातून आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळालेली आहे आणि ही ऊर्जा पुढं घेऊन आम्ही हा प्रवास करणार आहोत. त्यामुळे मी सचिनला शुभेच्छा देतो आणि माझी प्रतिक्रिया थांबवतो. आदरणीय आर पाटील साहेब, शतक होतच होतं पण त्याचं महाशतक कधी होतं त्याचा आपण सर्वजण विचार करत होतो. सगळीकडनं मागणी होत असताना, सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा असताना, कायद्याच्या चौकटीत राहून क्रिकेटच्या कुठल्याही कायद्याचा भंग न करता हे महाशतक करण्याचं जे महापुण्य त्यांनी केलेलं आहे त्यामुळं अनेक जणांना त्यांनी निरुत्तर केलेलं आहे. त्यामुळं मी सचिनला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. कारण या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत असतो, विशिष्ट अशा योजना राबवत असतो. तंटामुक्त गाव असेल किंवा ग्रामस्वच्छता अभियान असेल, अशा चांगल्या योजनांमधून हा महाराष्ट्र प्रगती करत असतो आणि त्या प्रगतीला शक्ती देण्याचं काम हे सचिनने केलेलं आहे. मी खरोखरच त्याला धन्यवाद देतो. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, हा आपला महाराष्ट्र आहे आणि सचिन महाराष्ट्राचा आहे. आणि सचिन त्यांनी मिळवलेलं आहे शतक आणि त्या शतकाचं एक महाशतक या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं. मी जेव्हा जेव्हा त्याचा खेळ बघत होतो, वेगवेगळ्या पद्धतीचे सिक्सर, वेगवेगळ्या पद्धतीचे फोर तो मारत होता. जशा
महाराष्ट्रामध्ये काही समस्या असतात तशाच पद्धतीच्या समस्या या क्रिकेटमध्ये पण असतात. आणि या सगळ्या समस्यांवर मात करून स्वतःचा खेळ दिवसेंदिवस चांगला करून एक महाशतक करण्याचं जे काम त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी व्यक्तिशः त्याचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. हा जसा आवाज आहे तसा आदरणीय नारायणराव राणे साहेबांचा पण आवाज आहे, पण त्याला एक विशिष्ट पट्टी आहे त्यांची. सकाळी मी टीव्ही बघत होतो, टीव्हीच्या बातम्यामध्ये कोकणाच्या विकासाची बातमी दाखवता सचिन तेंडुलकरने जे महाशतक केलेलं आहे हे सगळ्याचा विरोध न जुमानता केलेला आहे. विरोध हा प्रत्येक ठिकाणी होत असतो, पण त्याची एक तयारी करायची असते की मी जशी निवडणुकीत करतो तसं सचिननं केलेलं आहे, त्यामुळे मी त्याचं अभिनंदन करतो. या सगळ्या आवाजामध्ये अजून एक आवाज आहे, तो आपल्या महाराष्ट्राचे थोर नेते केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांचा. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. सचिनने क्रिकेटच्या संदर्भामध्ये गेली अनेक वर्षे काम करत असताना क्रिकेटचा विशिष्ट पद्धतीचा अभ्यास करत असताना एका वेगळ्या अभ्यासातून गेल्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येच्या माध्यमातून जे घवघवीत अशा पद्धतीचं यश जे निर्माण केलं, महाराष्ट्राच्या एकूण प्रगतीच्या दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा बघतो, महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवाच्या बाबतीमध्ये काही काम करत असताना अशा पद्धतीची जी बातमी आलेली आहे त्या बातमीमुळं महाराष्ट्राचं मास मूठभर वाढलेलं आहे. अशा पद्धतीची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो देईन तुला कायमची भरी दौलत ही 3 लाखाची. मला जाऊ द्या न घरी, आवाजण्याची भारा, मला जाऊ द्या न घरी, आवाजण्याची भारा. एक सूचना आहे, बाहेर MH04 AF 6416 ही गाडी उभी आहे. गाडी नाही, रिक्षा. बरं, ही रिक्षा उभी आहे आणि त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम झालंय. ती रिक्षा कोणाची तरी वाट पाहतीये. रिलॅक्स रिलॅक्स भूषण. रिक्षावाला कोणाची अजून वाट बघणार? कोणाची? स्वागत करूया आपल्या पुढच्या मराठी तारकेचं, मानसी नाईक हिचं.
चित्रपटामधून अभिनय करीत असतानाच मराठी प्रेक्षकांना प्रेमाखातर मराठी चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर झळकलेल्या अभिनेत्री अरुणा इराणी आज आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. मराठी चित्रपटामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानासाठी मराठी तारकांच्या वतीने आज त्यांचा सन्मान करतील सांस्कृतिक मंत्री श्री संजय देवतळे. मी त्यांनाही रंगमंचावर येण्याची विनंती करते. नमस्कार. इथे उपस्थित माननीय मंत्री महोदय, मराठी तारका आणि प्रेक्षकांना माझा नमस्कार. खरंच मराठी लोकांनी मला खूप खूप प्रेम दिलंय. त्या म्हणून मी मराठीत काम केले आणि पुढे सुद्धा मी करणार आहे. इतक्या छान छान तारक्या इतका छान छान डान्स केले त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू सो मच. मराठीतला ग्रामीण बाज आणखी खुलवून द्वयर्थी संवादाची जोड देऊन निखळ मनोरंजन करणारे चित्रपट दादा कोंडके यांच्यामुळे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. दादांच्या चित्रपटात दादांबरोबरच त्यांच्या नायिकेलाही महत्त्व दिलं गेलं. चला तर मग दादांवर आणि त्यांच्या नायिकेवर चित्रित झालेली अस्सल ग्रामीण बाजाची गाणी ऐकूयात आणि पाहूयात. येत आहे मराठी तारका स्मिता तांबे. अग देईन तुला कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची. देईन तुला कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची. अग देईन तुला कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची. ग देईन तुला कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची. तिथं नग चल ज्योतिबा पाहूया. मोत्याची नक पवळ्याची खुशी कराल का ठोक्याची. हो देईन तुला कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची. देईन तुला कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची. अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला. अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला. आता बोंबला. बांधलाय बंगला नवा ग 4 बाजूंनी मोकळी हवा. या मऊ मऊ गाद्या कशा ग त्याच्यावरी या मखमली उषा. आता बोंबला. छपवू नका धरलया हातात काय दावा. हे माझ्या लाडक्या जीवा फिरतीचा ठेवा. रानातनं आणलाय रानमेवा. मला दावा
आधी मला एक चानस हवा देतो रान मेवा पर मला एक चानस हवा देतो रान मेवा आधी मला एक चानस हवा जरा दूर जावा अग मला एक चानस हवा नदीच्या किनारी बसूया मनातल्या मनात हसूया नदीच्या किनारी बसूया न मनातल्या मनात हसूया पाण्यातली मासळी बघा मला चला बांबूच्या रेटात घुसूया झालो मी राजी न होशील का माझी येऊ नका घाईल दम खावा माझ्या नामदेवा मग मला एक चानस हवा नको नामदेवा थोडासा चानस हवा ओरे नामदेवा मला एवढाच चानस हवा देते नामदेवा आता सगळाच चानस हवा घ्या हो नामदेवा आता सगळाच चानस हवा दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए कैसे नाचे मयूरी कैसे ना पिया तू अब तो आजा बोनी जो घर में छुप छाप रहते हैं जो दो वही खाते हैं मैं जहाँ भी जाती हूँ मेरे पीछे 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 आते हैं वा 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 कळलं रसिको कळलं यांचं प्राणी मात्रांवर किती प्रेम आहे वा